15 डिसेंबरला नागपूर विधानसभेवरती आरक्षणवाद्यांचा मोर्चा आहे। या आरक्षणाच्या मोर्चामध्ये जे आरक्षणाचे उपभोक्ते आहेत तेही सहभागी होणार आहेत आणि आरक्षण राहिलं पाहिजे, आरक्षण दिल्या गेलं पाहिजे अशा मताची जी माणसं आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। हा मोर्चा काढण्याच्या पाठीमागचा उद्देश मध्यंतरी आरएसएसनी भूमिका घेतली आणि ती आरक्षणाच्या विरोधी होती। त्यांनी काही आरक्षणाच्या समूहाची बैठक घेऊन आम्ही ह्याच्यामध्ये विघटन आणणार अशी भूमिका घेतली आणि म्हणून आरक्षणाच्या उपभोक्त्यांमध्येच भांडणं लावण्याचा कारभार त्या ठिकाणी चाललेला आहे। आमच्यात भांडणं नाहीत, आमच्यात मतभेद नाहीत। आरक्षणामध्ये सुधारणा असतील तर त्या आम्हीच सुचवणार आणि त्या आम्हीच अंमलात आणून घेणार। आम्ही इतरांना याच्यामध्ये ढवळाढवळ करू देणार नाही, ही आमची भूमिका आहे आणि या भूमिकेशी आम्ही ठाम त्या ठिकाणी राहणार। मी आव्हान आपल्या सगळ्यांना करतोय की हे जे विघ्नसंतोषी संघटन आहे, विघ्नसंतोषी समूह आहे, त्याला चोख उत्तर द्यायचं असेल तर आपली ताकद हेच त्याच्यातलं चोख उत्तर आहे। आणि म्हणून आरक्षणाचा उपभोग घेणारा आणि त्याच्याचबरोबर आरक्षणाच्या फायद्यातून ज्यांचा असणारा आर्थिक परिस्थिती बदललेली आहे अशा सर्वांना मी असणारं आवाहन करतोय की त्यांनी या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने सहभाग घ्यावा। नागपूरमधला मोर्चा आहे आणि नागपूर तालुका आणि परिसरातील समूह, आरक्षणवादी समूह हा या मोर्चामध्ये उतरेल अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतोय। त्याच्याचबरोबर नागपूर जिल्ह्याला लागून असणारा भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, वर्धा आहे, अमरावती आहे, हे मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी होतील। अकोल्यातील, बुलढाण्यातील आणि यवतमाळतील समूह, वाशिममधील समूह हा सुद्धा मोठ्या प्रमाणात उतरेल अशी माझी अपेक्षा आहे।